हॅलो, हाय, नमस्कार. आपल्या सर्व गोड ताईंचं, दादांचं, मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये, जिचं नाव आहे संगीता पाटील. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी तुम्हाला सांगणार आहे गणपती विसर्जना दिवशी बोला हा मंत्र. तर घरातून निघताना हा मंत्र बोलावा. मैत्रिणींनो, घरोघरी मंडळामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आणि आता काही दिवसातच गणपती बाप्पाचे विसर्जन सुरू करू. गणपती बाप्पा आपापल्या घरी जातील. कोणाचे 1.5 दिवसाचे असतील, तर कुणाचे 5 दिवसाचे, तर कुणाचे 7 दिवसाचे, तर कुणाचे 11 दिवसाचे गणपती विराजमान असतील. आणि आता हळूहळू गणपती विसर्जन सुद्धा सुरू होईल. तर जेव्हा आपण आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन करतो तेव्हा गणपती समोर आपण उभं राहायचं. हातात अक्षदा आणि थोडी फुलं घ्यायची आपल्या उजव्या हातात आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र फक्त एकच वेळेस बोलायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती हलवायची आहे. हा मंत्र विसर्जनाचा मंत्र आहे. आपण विसर्जन असंच करून टाकतो. नैवेद्य केला, आरती केली, गणपती उचलला की झालं विसर्जन. पण हे मुळात चुकीचं आहे. जसं आपण प्राणप्रतिष्ठा करतो, गणपतीची स्थापना करतो, तसंच गणपतीचे विसर्जन सुद्धा विधिलिखित पद्धतीने व्हायला पाहिजे. आता विधिवत पद्धतीने भरपूर लोकांना करता येत नाही. त्यासाठी हा एक मंत्र आहे. उजव्या हातात नैवेद्य दाखवला गेला, आरती झाली, नैवेद्य दाखवा, आरती करा. मग मुख्य पुरुषाने किंवा मुख्य स्त्रीने उजव्या हातात किंवा सगळ्यांनी थोडी थोडी अक्षदा घ्यायची, थोडी फुलं आपल्या उजव्या हातात घ्यायची. त्यानंतर एक वेळेस हा मंत्र बोलायचा. हा मंत्र म्हणजे गच्छ गच्छ सुरश्रेष्ठव स्वस्थाने परमेश्वर मम पूजा गृहीत मैमाव पुनरागमनायचे. त्यानंतर हे आपल्या हातात जेही फुलं अक्षदा ते आपल्या गणपतीच्या चरणाजवळ पावलाकडे टाकून द्यायचे, नमस्कार करायचा. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती हलवायची. मग विसर्जन आपण करू शकतो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा. चला तर मैत्रिणींनो, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.